जे व्याख्यान ते ज्या देणार आहेत त्यांची थोडक्यात मी ओळख करून देते. सौ प्रांजली दत्तात्रय पोर्टुके त्यांचं नाव. त्या मुंबईहून ठाण्याहून आल्या. त्यांचं शिक्षण BSc बायोलॉजी, कम्प्युटर डिप्लोमा झाला त्यांचं. भजन, गाणं, रांगोळी याची त्यांना खूप आवड आहेच. त्याचबरोबर छोटे लेख, चारोळी, कविता करण्याचा त्यांचा छंद. आध्यात्मिक ग्रंथांच्या श्रवणाची त्यांना आवड आहे. सध्या त्या सौ शैलजाताई माणेगावकर यांच्याकडून भगवद्गीतेची संथा घेत आहेत. आजचा त्यांचा व्याख्यानाचा विषय समाज प्रबोधनासाठी आयुष्य बांधून घेतलेले 21व्या शतकातील थोर संत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी व त्यांच्या समाजकार्याचा विस्तार असा हा विषय आहे त्यांचा. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या या विषयावरील व्याख्यानमालेला सुरुवात करावी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. सर्वप्रथम श्री सद्गुरूंना मी वंदन करते आणि आमच्या गीता संत वर्गाच्या शिक्षिका आदरणीय सौ शैलजाताई भाणेगावकर यांनाही माझा मी इथूनच नमस्कार करते. कारण आज या ऋषी स्मरण या संकल्पनेमध्ये सहभागी होण्याची जी संधी मला मिळाली ती केवळ त्यांच्यामुळेच मिळाली. हे श्रेय त्यांनाच जातं. ऋषी स्मरण यामध्ये या उपक्रमामध्ये थोर ऋषी संत यांचं स्मरण केलं जातं. तर त्यासाठी हा जो निवडलेला पितृपक्षाचा जो काळ आहे हा अतिशय योग्य आहे हे आपल्याला विचार केल्यावर कळतं. कारण पितृपक्षामध्ये घरोघरी काय होतं तर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो, पूजन करतो. कारण एक तर आपण त्याच्या कुटुंबात जन्माला आलो असतो, त्यांनी आपलं पालनपोषण केलं असतं, आपल्यावर उत्तम संस्कार घडवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली असते. आपल्याला काय हवं नको ते आपल्या व्यथा सगळ्या दूर करण्यासाठी ते कायम तत्पर असतात आणि केवळ आपलं भलं चिंतत असतात. म्हणून आपण त्यांना कृतज्ञता म्हणून त्यांचं स्मरण पूजन या पितृपक्षामध्ये करत असतो. तर होतं असं की आपले जे पूर्वज आहेत ते फक्त त्यांचं जे हे कार्य आहे, ही तळमळ आहे, हे कष्ट आहे, हे फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित असतात. पण संतांचं तसं नसतं. संत हे वसुधैव कुटुंबकम असं म्हणत अवघ्या जगाचं कल्याण करण्यासाठी तळमळत असतात. अवघ्या विश्वाचं, अखिल मानव जातीचं कसं भलं होईल हेच ते बघत असतात आणि त्यासाठी अगदी चंदनाप्रमाणे ते झिजत असतात. केवळ आपलं कुटुंब आणि आपलं एवढंच न बघता अवघ्या जगाचा विस्तार, अवघ्या जगाचं भलं कसं होईल यासाठी ते अपार कष्ट घेत असतात. आणि म्हणून त्यांचं स्मरण आणि पूजन करणं हे आपलं कर्तव्यच आहे. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कर्तव्यती परोपकारी. मुळात संतांचा जन्म हाच जगाच्या कल्याणासाठी झालेला असतो आणि देह कर्तव्यती परोपकारे म्हणजे ज्या उपकाराच्या परतफेडीची अपेक्षाच केली जात नाही त्या उपकारालाच मुळात परोपकार असं म्हणतात. असे परोपकार करणारे अनेक संत आपल्यामध्ये होऊन गेले आपल्या महाराष्ट्र या भूमीमध्ये. तर आज आपण ज्यांचं स्मरण करणार आहोत ते म्हणजे 21व्या शतकातील थोर संत डॉक्टर आदरणीय डॉक्टर श्री नारायण विष्णू धर्माधिकारी म्हणजेच डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचं. तर नानासाहेब धर्माधिकारी यांचं मूळ आडनाव जे आहे ते शांडिल्य असं आहे. परंतु त्यांच्या 7व्या पिढीतले पूर्वज श्री गोविंद चिंतामण शांडिल्य यांनी समाज प्रबोधनाचं त्या काळी इतकं उत्तम कार्य केलं की पश्चिम किनारपट्टीचे अजातशत्रू सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्याकडून त्यांना धर्माधिकारी ही पदवी अलिबाग येथे सन्मानपूर्वक देण्यात आली आणि नंतर मराठी शाहीकडून त्यांना मानपत्र सनद प्राप्त झाल्यावर त्यांनी धर्माधिकारी हे नाव धारण करावं अशी त्यांना राजाज्ञा मिळाली. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा या घराण्याचा इतका प्रचंड गौरव झाला आणि अशा परिपक्व आध्यात्मिक बैठक असलेल्या घराण्यामध्ये नानासाहेबांचा जन्म झाला. हे म्हणजे असं घडलं की एखाद्या हिऱ्याला कोंदण लाभावं
अशासारखी ही घटना घडली. आणि त्यांच्या नानासाहेबांच्या घराण्याने त्या काळापासून धर्माधिकारी हे नाव केवळ धारण केलं नाही, तर अगदी तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांनी आपलं हे धर्माधिकारी हे नाव सार्थ करत आले आहे. नानासाहेबांचा जन्म अलिबाग येथील रायगड येथील रेवदंडा या छोट्याशा गावामध्ये झाला. त्यांचे वडील होते, त्यांनी सुद्धा समाज प्रबोधनाचं खूप उत्तम असं कार्य केलं. 1 मार्च 1922 साली त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे वडील नारायण विष्णू धर्माधिकारी यांचे वडील हे सुद्धा समाज प्रबोधनाचं कार्य करायचे. म्हणजे झालं असं की समाज प्रबोधन, निरूपण शैली, संवाद कौशल्य याचं मार्गदर्शन नानासाहेबांना घरातच प्राप्त झालं. मग एकदा लहान असताना नानासाहेबांनी शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला, जसं आपण सगळे लहानपणी घेतो. आणि त्यांनी आपल्या वक्तृत्वाने तिथे आपल्या शाळेतल्या शिक्षकांचं, तिथे असलेल्या श्रोत्यांचं मन अगदी जिंकून घेतलं आणि तिथेच त्यांनी आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखवली. परंतु याच विद्वत्तेची चुणूक ही जी आहे ती त्यांच्या मोठे झाल्यावर जी समाज प्रबोधनाची जी त्यांचं कार्य आहे त्या कार्यातली एक अद्भुत क्रांतीच ठरली. आणि या क्रांतीचाच भरभक्कम असा पाया त्यांनी रेवदंडा येथे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी 1945 साली घातला. ते म्हणजे रेवदंडा येथे त्यांनी श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीची स्थापना केली. मग या समितीद्वारे त्यांनी काय केलं तर समाज प्रबोधनाचं आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलं आणि ही समिती स्थापन करून त्यांनी आपल्या या शुभ कार्याचा श्री गणेशा केला. मग पहिल्यांदा फक्त अवघ्या 7 अशा श्री सदस्यांना सोबत घेऊन त्यांनी हे कार्य सुरू केलं. मग मौखिक निरूपणातून त्यांनी समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची जी कार्य आहे ते हाती घेतलं. श्रीमनाचे श्लोक, त्याच्यातील भावार्थ, श्रीमत दासबोध याचा गर्भितार्थ त्यांनी समजावून सांगितला. त्यांचं मोलाचं कार्य म्हणजे मानवी जीवनाची नीतिमूल्य आणि मानव धर्माची इति कर्तव्यता ही त्यांनी आपल्या श्री सदस्यांना समजावून सांगितली. केवळ एवढंच नव्हे तर भक्ती मार्गातून प्रपंच साधून परमार्थ कसा करावा हे सुद्धा त्यांनी जनमानसामध्ये ही संकल्पना रुजवली. कारण भक्ती मार्ग हा केव्हा ना केव्हा माणसाला आयुष्यामध्ये स्वीकारतोच, मग तो सुरुवातीपासून का नाही हे त्यांनी भक्ती मार्गाचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलं. मग जेव्हा त्यांनी ही सुरुवात केली तेव्हा बघितलं त्यांनी की आजूबाजूला जी छोटी छोटी गावं आहेत, रेवदंडा इथे त्यांचं वास्तव्य होतं. पहिली जी बैठक होती ती गिरगाव येथे सुरू झाली आणि अक्षरशः समुद्र किनाऱ्यावर त्यांनी हे निरूपण दिलं. आणि म्हणजे त्यांनी जे बघितलं आजूबाजूचे छोटे छोटे गाव होते, तिथला जो समाज होता तो म्हणजे अगदी आदिवासी लोकसुद्धा तिकडे होते. त्या जमातीमध्ये अंधश्रद्धा, त्यानंतर व्यसनाधीनता इतकी पसरली होती की ते आदिवासी लोक जे होते ते खूप मेहनत करायचे. कामासाठी ते अजिबात काबाड कष्ट करण्यासाठी कुठेही मागे नव्हते. खूप मेहनत करायचे, तर मिळकतही मिळवायचे. पण मिळालेली सगळी मिळकत रात्री नको त्या धंद्यात, नको त्या छंदात आणि व्यसनाधीनतेमध्ये खर्च करायचे. मग व्हायचं काय की त्यांच्या कुटुंबाची आबाळ व्हायला लागली. बायको मुलं हे यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण व्हायला लागला. कुटुंब त्या व्यसनामुळे उद्ध्वस्त व्हायला लागले आणि दारिद्र्य पसरलं. दुःख, नैराश्या अशा दलदलीमध्ये हा समाज अक्षरशः गुंतून बसला होता. आणि त्यांच्या स्वतःच्याच इतक्या परंपरा होत्या, अंधश्रद्धा चालत आलेल्या परंपरा, की त्या अगदी घातक होत्या. जीवासाठी सुद्धा घातक अशा परंपरा होत्या, अनिष्ट रूढी होत्या. यातून अगदी त्यांना बाहेर काढण्यासाठी श्रवण संस्कार देण्याची सुरुवात नानासाहेबांनी आपल्या मौखिक निरूपणातून केली. म्हणजे समर्थ रामदासांचं जे वचन आहे, बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. मग असा कळवळीने आणि तळमळीने त्यांनी हे कार्य हातात घेतलं. म्हणजे एक उदाहरणादाखल सांगायचं म्हटलं तर बामणगावामध्ये बैठक सुरू होती, म्हणजे निरूपणात त्याला बैठक म्हणतात.
तर या बैठकीमध्ये एक मनुष्य होता. तो स्वतः दारू बनवायचा, स्वतः तर प्यायचा आणि त्याचा व्यवसाय होता, म्हणजे त्यांनी बनवलेली दारू तो इतरांना विकायचा. म्हणजे स्वतः तर प्यायचा, बनवायचा आणि विकायचा असा त्याचा व्यवसाय होता. मग एकदा येता जाता का होईना त्याच्या कानावर श्रवण आलं, निरूपणाचे काही बोल त्याच्या कानावर पडायला लागले. मग हळूहळू त्याच्या अंतरामध्ये परिवर्तन होऊ लागलं आणि मग गुरुभर राहून श्रवण करायचा. मग त्याला असं वाटलं की नाही, इथे काहीतरी वेगळं सांगितलं जातं आहे, इथे काहीतरी माझ्या गीताचं सांगितलं जातं आहे. म्हणजे मी आतापर्यंत जो वागतोय, मी जो धंदा करतोय, मी जे करतोय ते कुठेतरी चुकतंय हे त्याच्या अंतर्मनाला पटलं. मग समोर खांबाजवळ येऊन श्रवण करू लागला. हळूहळू तो अगदी पुढ्यात येऊन बसू लागला आणि श्रवण करू लागला. मग कालांतराने इतकं उत्तमाचं परिवर्तन त्याच्यामध्ये झालं की त्याच्या हातामधली दारूची जी बाटली होती ती कधी गेली आणि त्याच्या हातामध्ये नामस्मरणाची स्मरणिका केव्हा आली, श्रीमनाचं श्लोकांचं पुस्तक कधी आलं हे त्यालाच कळलं नाही. जर इतका उच्च कोटीचा दुराचारी माणूस त्याच्यामध्ये इतकं परिवर्तन होऊ शकतं, तर यावरून श्रवणामध्ये किती ताकद आहे हे आपल्या लक्षात येईल. हे केवळ एक उदाहरण झालं. असे अनेक संसार, अनेक आयुष्य नानासाहेबांच्या निरूपणामुळे आणि श्रवणामुळे हे सन्मार्गावर आले आहे. आणि अनेक कुटुंबाची विस्कळीत होणारी जी घडी होती ती व्यवस्थित बसवण्यात नानासाहेबांना यश आलं आहे. मग नानासाहेबांनी पहिली छोटी गावे, आदिवासी समाज, आदिवासी पाडे इथे निरूपण सुरू केली. त्यानंतर महाराष्ट्रातली गावे, अकोला, नागपूर, सर्व राज्य, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली यासारखी राज्य आणि अगदी आज तर ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबईसारख्या परदेशांमध्ये नानासाहेबांचं हे जे कार्य आहे हे अगदी निरपेक्ष भावनेने त्यांच्या निरूपणकर्त्यांच्या माध्यमातून अविरत अखंडपणे आजही चालू आहे. त्यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पहिले आपल्या निरूपणाने पिंजून काढला. कुठे कुठे घाण दिसते, कुठे कुठे अज्ञान दिसते, कुठे अनिष्ट रूढी दिसते, त्यांना सुधारवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग त्यांचं कार्य फक्त व्यसनाधीनता ही त्यांची दूर करणे ही त्यांची सुरुवात होती त्या कार्यांची. परंतु मग त्यांच्या लक्षात आलं की आपण जे बोलतोय, आपण ज्यावर निरूपण करतोय, आपण जे सांगतोय ते लोक ऐकतात पण ते त्यांना वाचता येत नाही. मग त्यासाठी काय करायचं, कारण ते निरक्षर होते, वाचताही यायचं नाही. मग प्रौढ साक्षर वर्ग त्यांच्यासाठी निःशुल्क त्यांनी सुरू केलं. मग ज्या लोकांना अ आ इ हे सुद्धा वाचायचं नाही, वाचता यायचं नाही, एक दिवस असा आला की ते श्रीमनाच्या श्लोकांमधली श्लोक वाचू लागले. हळूहळू काही श्रवण घडतच होतं आणि सोबत हातात पुस्तक आलं. आपणही बघतो, गीता शिकतो, ऐकलेलं आणि वाचलेलं हे दोन्ही गोष्टी जेव्हा होतात कानांनी आणि डोळ्यांनी, जेव्हा परमार्थ घडतो तो वाढत वाढत जातो. मग असं हे परिवर्तन, इतकं मोलाचं परिवर्तन त्यांनी अगदी निरपेक्षपणे केलं. मग कुठेही जाहिरातबाजी केली नाही, लोकांना माहितीच नाही आहे. कुणाला सांगावं काय विषय आहे तर कुणाला माहितीच नसतं, कारण ते जाहिरातबाजी, आत्मस्तुती यांच्या अगदी विरुद्ध होते. तर एकदा असं झालं की म्हणजे त्यांना पत्रकार विचारायला गेले की तुम्ही फार छान बोलता, फार उत्तम बोलता, आम्ही ना आपण एक काम करूया, आपला स्तंभ आपल्या वर्तमानपत्रात सुरू करूया. म्हणजे होईल काय की तुमच्या या कार्याला प्रसिद्धी मिळेल आणि आमच्या न्यूजपेपरला, आमच्या वर्तमानपत्राला एक उत्तम असं कंटेंट मिळेल. पण नानासाहेबांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की समाज प्रबोधन, समाजकार्य या गोष्टींसाठी प्रसिद्धीची मुळात आवश्यकताच नाही आहे. जे मला मनापासून वाटतं ते मी करतो. आणि त्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. असे होते नानासाहेब. मग त्यांचा स्वभाव जो होता हा अगदी व्रतस्थपणाचा होता. अतिशय निर्गर्वी, निरलसपणे ते निरूपण करायचे. त्यात कुठलीही अपेक्षा नव्हती आणि केवळ समाजाच्या कल्याणासाठीच त्यांनी हे सर्व केलं. मग व्यसनाधीनताच नव्हे तर अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडाप्रथी दूर करणे, महिला सक्षमीकरण हे सुद्धा त्यांनी केलं. कारण जे लोक व्यसनाधीन झाले होते त्यांच्या महिलांचे हाल त्यांनी जाणले. मग त्यांना सक्षम कसं करायचं, त्यांना कसं काम मिळेल असं त्यांना पात्र बनवायचं, लायक बनवायचं हे सुद्धा काम त्यांनी केलं. वृक्षारोपण आजकाल फार होतं, खूप चालतं आहे. आपण बघतोय टी व्हीवरचा फोटो येतो मोठ्या मोठ्या
लोकांचा की ते वृक्ष लावतात आहे, पण नंतर त्या रोपट्याचं काय होतं मला तरी वाटत नाही की त्याकडे जाऊन ते बघत असतील. तर नुसतं वृक्षरोपण होऊन कामाचं नाही, तर त्याचं संवर्धन करणं की ते उद्या काही वर्षांनी त्याचं झाड होईल आणि पर्यावरणाला त्याची मदत होईल. म्हणजे अगदी समाजापासून, घरादारापासून, महिलांपासून तर पर्यावरणापर्यंत असा एकही विषय नाही की जिथे नानासाहेबांनी सुधारणा घडवून आणलं नाही. मग असे अनेक प्रकल्प त्यांनी हातात घेतले. याचा म्हणजे मानवी जीवनाच्या विविध पैलू ज्यावर आवश्यक ते उत्तमाचे सकारात्मक परिणाम झाले आणि असं होऊन सर्वच लोकांना याचा फायदा झाला. म्हणजे असं नव्हतं की जे श्रवणाला जायचे त्यांनाच याचा फायदा झाला, या प्रकल्पांचा अनेकांना फायदा झाला. मग असं करता करता झालं असं की त्यांचा जो व्रतस्थपणाचा स्वभाव होता मगाशी म्हटल्याप्रमाणे, त्याच्यामध्ये फक्त कीर्तन, प्रवचन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या. पण कुठेही तिथे भोंदूगिरी, तंत्रमंत्र आणि जादूटोणा, काय म्हणतात गंडेदोरे, अंगारे, दुपारे याला अजिबात स्थान नव्हतं. मग लहान गावामध्ये आपल्याला माहिती आहे, लहान गावात काय अगदी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा अगदी आजही ह्या लोकांचे जे व्यवसाय आहे, काही लोक असे असतात त्यांची भोंदूगिरी आणि ते तंत्रमंत्रांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मग अशा लोकांचा नानासाहेबांच्या बैठकीला विरोध होऊ लागला. याचं कारण अगदी उघड आहे की लोकांमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली आणि त्या भोंदूगिरी जे करणारे होते, तंत्रमंत्र, गंडेदोरे देणारे, त्यांचे जे गिऱ्हाईक होते ते हळूहळू कमी होऊ लागले. गिऱ्हाईकच म्हणावं लागेल, कारण त्यांना त्यांच्याकडनं लाभ व्हायचा. मग ते हळूहळू कमी व्हायला लागले. मग त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. मग त्यांनी नानासाहेबांना बैठक घेण्यासाठी, निरूपण करण्यासाठी प्रचंड विरोध केला. परंतु या सर्व अडचणींवर मात करत त्यांच्या विरोधाला न जुमानता इकडे दुर्लक्ष करून नानासाहेबांनी आपलं कार्य जे आहे ते असंच सुरू ठेवलं, अखंड सुरू ठेवलं. कालांतराने घडलं असं की जे भोंदूगिरी करणारे जे त्यांना विरोध करत होते ते लोकसुद्धा श्रवणाला बसू लागले. त्यांच्यातही परिवर्तन झालं. आपला धंदा नको तो सोडून ते सुद्धा उत्तमाचा व्यवसाय करून आपलं जीवन जगू लागले. असे होते नानासाहेब धर्माधिकारी. राष्ट्रीय एकात्मता आणि सगळ्या समाजामध्ये ऐक्य कसं साधेल हे त्यांनी शिकवण दिली. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचा अत्यंत सोपा, खूप काही कठीण नाही, कठीण भाषेत नाही, अत्यंत सोपा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा आपण कसं उपयोगी आणू शकतो, अप्लाय कसं करू शकतो, आचरणात कसं आणू शकतो हे त्यांनी अगदी सोप्या शब्दामध्ये जनमानसामध्ये रुजवलेलं आहे. मग काय केलं त्यांनी, आणि पहिले जे होते ते फक्त पुरुषांसाठी बैठका होत्या. मग इतकं सुंदर जर घरातला पुरुष इतका छान वागतोय, त्याच्यात काहीतरी परिवर्तन होते हे बायकोला लगेच कळतं. मग हे कुठे जातात, मग यांच्यात इतका छान बदल कसा झाला, पहिले तर हे असे वागायचे आता हे असे वागतात. असं करता करता महिलांचीही उत्सुकता जागृत झाली आणि त्यांच्याच मागणीमुळे महिलांसाठीही बैठका सुरू झाल्या. आणि त्यानंतर नानासाहेबांच्या अशा लक्षात आलं की हा देश जर उत्तमाचा घडवायचा तर महिलांचं झालं, पुरुषांचं झालं, बैठका सुरू झाल्या तर उत्तम नागरिक घडणं हे आवश्यक आहे. मग आपल्यावर संस्कार करणं जरा कठीण असतं, आपलं म्हणजे मोठे झालेल्या माणसांवर. मग जर उत्तम नागरिक घडवायचा तर का नाही बालपणापासून बालमनावर उत्तम संस्कार घडवण्याची आपण प्रथा सुरू करूया. मग त्यासाठी, कारण आजचा बालक हा उद्याचा नागरिक असतो, म्हणून मग बालमनावर संस्कार करण्यासाठी बालबैठकासुद्धा सुरू झाल्या. मग घरातली जर प्रत्येक व्यक्ती श्रवणात असेल, उत्तम आचरणात असेल तर आपोआप घरातले वाद बंद होऊ लागले, सुख, शांती, समाधान हे प्राप्त होऊ लागलं. आणि असं श्रवणाचं महत्त्व एकापासून दुसऱ्याला कळत गेलं आणि त्याचा विस्तार इतका झाला की आज जर त्यांच्या सदस्यांची संख्या विचारली तर ते सांगणं अवघड आहे. आणि इतका मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी परदेशात सुद्धा या त्यांच्या निरूपण केंद्राच्या माध्यमातून हे कार्य हे उत्तमाचं सुरू आहे. मग बालबैठकीमध्ये काय शिकवलं जातं तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. मग लहान मुलांमध्ये असं शिकवण जर लहानपणापासून आली तर साहजिकच मोठ्यांबद्दल, आपल्या गुरुजनांबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल एक नम्रता त्यांच्या वागण्यामध्ये यायला लागली. आणि याच गोष्टीचा आजूबाजूला बघितलं तर फार मोठा अभाव आपल्याला दिसून येतो.
लहान मुलांचं वागणं, त्यांचं बोलणं, हे नम्रता तिथे कुठेही दिसत नाही. परंतु नम्रता, सुहृदयता आणि सौजन्य या गोष्टींचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. अतिशय महत्त्वाच्या या गोष्टी आपल्या जीवनात आहेत. ही ओळख नानासाहेबांनी प्रत्येकाच्या अंतरामध्ये बिंबवून देण्याचा प्रयत्न केला. मग पुरुषांसाठी झालं, स्त्रियांसाठी झालं, बालकांसाठी सुद्धा त्यांनी बैठका सुरू केल्या. मग नंतर झालं असं की इतका विस्तार वाढल्यावर त्यांची मुलाखत घेण्याकरता पत्रकार पुन्हा सारखे जायला लागले की एवढा विस्तार होतोय, तुम्ही लहान मुलांना सुद्धा आपल्या श्रवणाच्या संस्कारांनी हे करताय, उत्तमाचं घडवतात आहे. मग ते म्हणाले की ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला सांगा की ह्या ज्या बैठकीचं मूळ उद्दिष्ट तरी काय आहे. तर ते म्हणाले की हे एक राष्ट्रीय कार्य आहे, ह्याचा परिणाम हळूहळू दिसून येतो. मग तुम्ही हे निरूपणासाठी दासबोध, श्रीमद दासबोधच का निवडला? इतके ग्रंथ उपलब्ध आहेत तऱ्हेतऱ्हेचे विविध. मग आपल्याला का नानासाहेब आपल्याला दासबोधच का घ्यावासा वाटला निरूपणासाठी? म्हणजे असं नव्हे की फक्त दासबोधावरच निरूपण होतं, प्रामुख्याने तो ग्रंथ आहे, पण वेळोवेळी श्री सद्गुरु चरित्र, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आणि श्रीमनाचे श्लोक यांचाही आधार निरूपणांमध्ये घेतला जातो बैठकीमध्ये. पण मग श्रीमद दासबोध घेण्याचं कारण तर नानासाहेब म्हणाले की एकतर श्रीमद दासबोधाची सुरुवातच मुळी मंगलाचरणाने होते. मंगलाचरण म्हणजेच त्याचाच अर्थ दडला आहे मांगल्याचं आचरण, ज्याचा आजकाल सगळीकडे अभाव दिसून येतो. मग जर सुरुवातच मांगल्याने झाली शिकवणीची, तर पुढची शिकवण ही उत्तमच असणार आहे. आणि जेव्हा समर्थ रामदासांनी हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी, आपल्याला माहिती आहे, त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली, भारत भ्रमण केलं आणि अनेक ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. पारायण किंवा वाचन नाही, सखोल अभ्यास केला, अध्ययन केलं. आणि आपल्याच मंगलाचरणामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. आपल्याला फक्त भगवद्गीता माहिती आहे, पण भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गुरुगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयेशी. म्हणजे या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून हा ग्रंथ रचला गेला आहे आणि या सगळ्या ग्रंथांच्या संमतीने हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. म्हणून या ग्रंथामध्ये, या दासबोधाला, श्रीमद दासबोधाला ग्रंथराज असं म्हटलं जातं. तर या ग्रंथराजाच्या उदरामध्ये या अनेक आध्यात्मिक ग्रंथांचं जे आहे ते सर्वांगीण निरूपण सामावलेलं आहे. म्हणून हा ग्रंथ समर्थ आहे. समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, अशा सामर्थ्यामध्ये हा ग्रंथ उभा आहे. परंतु एकूण 20 दशक आणि 200 समास असा हा ग्रंथ आहे. पण या ग्रंथांचं जर आपल्याला अद्वैत निरूपण मिळालं नाही, त्यातील ओव्यांचं, श्लोकांचं जर आपल्याला गर्भितार्थ कुणी म्हणजे सद्गुरूंनी विशद करून सांगितला गेला नाही, तर या ग्रंथांचं अंतरंग आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि नेमकं हेच कार्य डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलं. मग त्यांनी या श्रीमद दासबोधाच्या तत्वांचा, समर्थ रामदास स्वामींच्या तत्वांचा प्रचार आणि प्रसार केला. कारण समर्थ रामदास स्वामी हे त्यांचं वैचारिक कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व जर बघितलं तर ते एक युगपुरुष आहे हेच केवळ सिद्ध होतं. सर्व युगांमध्ये त्यांनी लिहिलेले जे भगवत वाक्य आहे दासबोधात, ते सर्व युगांमध्ये लागू होतं. आणि म्हणून श्रीमद दासबोध हा ग्रंथ त्यांनी निरूपणासाठी घेतला. मग श्रीमद समर्थ रामदास स्वामींच्या स्वधर्म, स्वदेश आणि स्वदेव या संकल्पनेचा त्यांनी विस्तार केला. मग स्वधर्म म्हणजे काय? तर स्वधर्माची त्यांनी फार छान व्याख्या, नानासाहेबांनी रामदास स्वामींच्या स्वधर्माची व्याख्या काय सांगितली ते आपण बघूया. की स्वधर्म या शब्दाचाच मुळात मानवनिर्मित धर्माशी कुठलाही एक संबंध नाही आहे. मानवनिर्मित धर्म जे आहे ते फक्त झेंड्यांच्या रंगावरून ठरतात, पण या शब्दाचा त्याच्याशी काडीचाही संबंध नाही. तर स्वधर्म म्हणजे
म्हणजे मनुष्य ही मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात, बस मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात एवढं लक्षात ठेवलं. सूत्र जसं गणिताला सूत्र असतं, समीकरण असतं, तर पुढचं सगळं इझी असतं, पुढचं सगळं पटकन सोडवता येतं. तर एवढं जर लक्षात ठेवलं तर पुढचं जे काही आजकाल घडते ते घडणारच नाही. मानवता हा धर्म, मनुष्य ही जात एवढं लक्षात ठेवायचं असं नानासाहेबांनी सांगितलं. आणि स्वधर्म याचा आणखी इतके बदल आहेत या व्याख्येला, या शब्दाला, की आपण आता काही बघूया यातले. परधन पापाय, परपीडा पापाय, परदुःख पापाय, म्हणजे दुसऱ्यांना पीडा देणं हे तर खरंच पापच आहे. परदुःख, दुसऱ्याला दुःख देऊन, हे जे आपल्याला जे लोकांना आसुरी आनंद मिळतो ते तर अजिबात हे गीतेत सुद्धा सांगितलं आहे, हे सुद्धा पाप आहे. आणि दुसऱ्याला लुबाडणे, एक तर चोरीमारी करणे, लांड्या लबाड्या करणे, किंवा मग काहीतरी त्याला भुलवून फसवणे, पैसे उकळणे, हे सुद्धा पाप आहे. हे तर झालं. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जर आज आजूबाजूला पाहिलं, वर्तमानपत्राचं पान उलटल्यावर ज्या बातम्या दिसतात आपल्याला पटकन बंद करावं असं वाटतं. न्यूज लावल्या की तो रिमोट चॅनल बदलावं असं वाटतं. अशा घटना आज घडत आहे. या घटनांच्या धर्तीवर जर एकच छोटीशी शिकवण तिथे सांगायची झाली, परस्त्री माता भगिनी समान. किती छोटीशी शिकवण आहे, परस्त्री माता भगिनी समान. पण ही शिकवण ही कुणगाट बांधून पूर्ण आयुष्य घालवायला जो शिकवतो ना तो स्वधर्म. परधन पापाय, परपीडा पापाय ही कुणगाट बांधून संपूर्ण आयुष्य जगायला शिकवतो तो स्वधर्म. थोडक्यात काय तर माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण घेऊन पूर्ण आयुष्य घालवायला शिकवतो तो स्वधर्म. ही वाचायला बघायला फार छोटीशी शिकवण वाटते, पण त्याचा खरंच खूप गहन अर्थ आहे. आणि आचरणात आणण्यासाठी तर सगळ्यांना आचरणात आणण्यासाठी तो कठीण आहे. ज्यांनी आणला त्यांनीच त्याचा अनुभव घेतला. असा हा स्वधर्म झाला, माणसाने माणसाशी माणसासारखे वागणं, हा स्वधर्म. मग एक छोटासा दुसराही आपण स्वधर्माचा अर्थ बघूया, तो आध्यात्मिक अर्थ आहे. हा जो स्वधर्माचा अर्थ झाला हा आपल्या जीवन जगण्यासाठी आणि उपयोगी आहे. आणि एक आध्यात्मिक अर्थ छोटासा बघूया. तर स्वधर्म म्हणजे स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपण मंदिरामध्ये जातो, समजा आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामध्ये गेलो तर तिथे आपण काय करतो, नमस्कार करतो, त्याचं रूप बघतो, की पायापासून डोक्यापर्यंत त्याला न्याहाळतो. ती किती सुंदर त्याचे पदकमल आहेत, पिवळा पितांबर नेसलेला आहे आणि मुखावर तेज आहे, कपाळाला तिलक लावलेला आहे, हातामध्ये धनुष्य बाण आहे, असा कोदंडधारी राम आपण बघतो. पाठीवर भाता आहे, त्यात बाण आहेत, त्यालाच रामबाण असं म्हटलं जातं. हे झालं त्याचं रूप, याचं आपण दर्शन घेतो. परंतु या रूपापलीकडे या प्रभू श्री रामचंद्राला आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणजे त्याचं रूप तर बघतोच, त्याचं स्वरूप बघता आलं पाहिजे. मग त्याचं स्वरूप काय वेगळं, तर त्याचं रूप असतं असं आपण म्हणू, पण त्याचं स्वरूप म्हणजे तो कसा एक पत्नी होता हे त्याचं स्वरूप झालं, तो एक बाणी होता हे त्याचं स्वरूप झालं, तो एक वचनी होता हे त्याचं स्वरूप झालं. मग या स्वरूपात जर आपण स्वरूपात राहण्याचं म्हणजे त्या रामचंद्राच्या या स्वरूपाचा गुणाचा थोडासा अंश घेण्याचा थोडासा जरी प्रयत्न केला तरी स्वधर्मात राहण्यात आपल्याला फार मोठी मदत होते. म्हणजे दास म्हणे रघुनाथाचा एक तरी गुण घ्यावा. घेऊ शकत नाही आपण, पण घेण्याचा अल्पसा प्रयत्न तरी करू शकतो. किमान त्या दृष्टीने आपलं पाऊल आपण पुढे टाकू शकतो. ही फार मोठी गोष्ट आहे. हा झाला स्वधर्म. आता समर्थ रामदास स्वामींचा स्वदेश म्हणजे काय आपण बघूया. तर नानासाहेबांनी जो स्वदेशचा अर्थ सांगितला खूप सोपा आहे. ज्या देशामध्ये माझा जन्म झाला तो माझ्यासाठी स्वदेश झाला. ज्या देशात मी राहते तो देश माझ्यासाठी स्वदेश झाला. मग नानासाहेबांनी अशी शिकवण दिली की या देशाने मला काय दिलं ना हे विचारू नका, मी या देशाला काय दिलं आणि काय देऊ शकतो, मी या देशासाठी काय केलं आणि आताही पुढे काय करू शकतो, हा विचार आग्रही दिला, हा विचार करावा. इतकी सोपी आणि साधी व्याख्या स्वदेश याची सांगितली. ही झाली एक स्वदेशाची व्याख्या. आता दुसरा स्वदेश म्हणजे काय, तर हा स्वदेश म्हणजे आपला हा नरदेह, ज्या मनुष्य योनीत आपण जन्माला आलो आहे, जो देह आपण धारण केला आहे, नाना सुकृतांचे फळ, तो हा नरदेहची केवळ, किंवा नाना जन्मांचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याय,
की खूप प्रयास केल्यानंतर पाप पुण्य समान झाल्यावर असं म्हणतात की नरदेहाची प्राप्ती होते, नाहीतर 84च्या फेऱ्यातून आपण आलेलो असतो. मग हा जर उत्तमाचा देह प्राप्त झाला आहे तर येथे वर्तावे नीती न्याय, चोखट वर्तावे. पण कसं वर्तायचं तर नीती न्याय हा स्वदेश एक सांगितला गेला आहे. मग हा जेव्हा मातेच्या उदरात असतो 9 महिने छान आरामात बसला असतो तेव्हा त्याला कुठलाही लेश लागत नाही, कुठलाही त्याला लिप्त नसतो तो कशापासूनही. मग त्याचं 9 महिने जो काही काळ आहे तो त्यातनं तो जन्माला येतो, बाहेर येतो, या जगात येतो, तेव्हाही तो अत्यंत पवित्र असतो, उदरातही तो अत्यंत पवित्रच असतो. परंतु तो जसा जसा वाढू लागतो ना तसं तसं पुढी वाढे बुद्धी भाडे याप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या या नरदेहामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, दंभ, संशय, चिंता अशा अनेक विकारांचा त्यात शिरकाव होतो. आणि मग हळूहळू लहान मुल बघा किती निरागस असतं, कुणीकडे बघून हसतं ते, कुणीकडे अनोळखी जरी माणसाने त्याच्याकडे बघितलं तर तो आपली बोळकं पसरतो आणि हसतो. पण मोठ्या माणसांना सांगा ती माझ्याकडे बघून हसत नाही तर मी पण हसणार नाही, कारण विकार त्याच्यामध्ये प्रवेश केले. मग होतं काय की हा जो स्वदेश आहे, देहरूपी देश आहे ज्याला स्वदेश म्हटलं आहे, हा त्यांच्या त्या विकारांच्या तंत्राने चालायला लागतो, त्यांच्या तालावर नाचू लागतो आपल्या सोप्या भाषेमध्ये. मग त्यांच्या तंत्राने नाचू लागतो, वागू लागतो, म्हणजेच तो काय झाला, देश काय झाला, परतंत्र झाला. आधी मग त्याचं स्वातंत्र्य आपल्याला जपणं भाग आहे, परत परांच्या तंत्राने त्याला वागू द्यायचं नाही. मग त्याचं स्वातंत्र्य कसं अबाधित राहील तर हे श्रवणातून घडेल, दासबोधाच्या निरूपणाच्या श्रवणातून हे घडू शकतं. असं नानासाहेबांनी ही जी त्यांनी सांगितली, ओळख करून दिली जनमानसात, ही प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी बिंबवली. आणि मग आपण आजकाल पाहतो की भौतिक सुखाची प्रचंड रेलचेल आहे, कुणाकडे काहीच कमी नाही, सगळ्यांकडे भरपूर आहे. परंतु जे आंतरिक जी श्रीमंती म्हणतात ना ती नाही आहे. मग ही भौतिक श्रीमंती जी आहे ती काय कामाची, तुमचं 4-5 BHKचा फ्लॅट काय कामाचं. आंतरिक दारिद्र्य आहे, विचारांमध्ये दारिद्र्य आहे, कर्मामध्ये दारिद्र्य आहे, मग ही श्रीमंती काहीच कामाची नाही. मग ही जर वाढवायची असेल तर परमार्थ हवा, ही जर वाढवायची असेल तर भक्तिमार्ग हवा, ही जर वाढवायची असेल तर श्रवण हवं. हीच जी संकल्पना आहे, हा जो विषय आहे, हा रामदास स्वामींनीही आपल्या दासबोधातून पदोपदी श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि याचाच प्रसार नानासाहेबांनी केला. आपण स्वधर्म पाहिला, स्वदेशही आपण पाहिला. आता आपण बघूया या स्वदेशाचं काय असतं ना, हा देह, स्वदेश म्हणजे देहच. तर हा जर देह जर परमार्थाला लावला, देह परमार्थी लावले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थचे केले नाना अगाधी मृत्यूपंथी. सगळा जो येणार तो मृत्यूपंथानेच जाणार, हे अटळ आहे. मग तो परमार्थी लावा तरच त्याचं सार्थक होईल असं समर्थांनी सांगितलं. आणि हीच त्यांची गोष्ट नानासाहेबांनी पटवून दिली सगळ्यांना. मग स्वधर्म झाला, स्वदेश झाला. आता आपण स्वदेवमध्ये काय रामदास स्वामींनी सांगितलं आणि नानासाहेबांनी त्याचा कसा विस्तार केला हे आपण बघूया. मग स्वदेव म्हणजे काय तर आपला हा जो देह आहे ना याची आता शिल्पाताईंनी जी ओळख करून दिली, दुसऱ्याला करून देताना आपण ओळख करतो, या इकडनं आल्या, एवढे शिकले आहे, या आता असे या विषयावर बोलणार आहे. तर ही जी देहाची ओळख दुसऱ्याला करून देताना ठीक आहे, देह म्हणून ते आवश्यकच आहे द्वैतामध्ये. परंतु ही जी देहाची ओळख जेव्हा आपण स्वतः घेतो, आपलीच ओळख आपण घेतो, तेव्हासुद्धा आपण आपली ओळख देह म्हणूनच घेतो. परंतु या देहाचे व्यापार, या सर्व देहाचे व्यवहार ज्या एका आंतरिक चैतन्य शक्तीवर चालतात त्या शक्तीला आपण विसरून जातो, विस्मरण होतो. आणि ती चैतन्य शक्ती म्हणजेच स्वदेव, म्हणजेच आपला आत्मा, अंतरीचा अंतरात्मा. आणि या स्वदेवाची ओळख हिचा आपल्याला विसर पडतो. आणि जिथे याचं विस्मरण होतं, जिथे याचा विसर पडतो तिथे अवस्था दयनीय होते, आंतरिक दैन्यावस्था प्राप्त होते. आणि मग जे आहे अभिमान यायला लागतो. कारण जेव्हा स्वदेवाची ओळख होते ना तेव्हा आपल्याला कळतं की करता कोण आहे नक्की. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. मग करता तो आहे, करविता तो आहे. पण जर स्वदेवाला विसरलो आपण तर आपण स्वतःलाच करता समजायला लागतो.
की करणारा मीच आहे, मी एवढं केलं, मी एवढं केलं, मी हे कमवलं, माझं एवढा विस्तार आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, मी करता म्हणसी तिथे अपमान पावसी आणि रघुनाथ करता म्हणसी तर यश कीर्ती आणि प्रताप पावसी, असं हे सूत्र आहे. मग या स्वदेवाची ओळख तरुणांना तर जाऊ दे, आपल्याला सुद्धा, आपल्या लोकांना सुद्धा या स्वदेवाची ओळख नसते आणि जरी असली तरी त्याचा वारंवार काय होतो, विसर पडतो, विस्मरण होतो. म्हणून मग या स्वदेवाची ओळख करण्याची या आजच्या पिढीमध्ये, आजच्या कलियुगामध्ये अत्यंत आणि नितांत आवश्यकता आहे. ही गोष्ट नानासाहेबांना तेव्हाच पटली, त्यांना तेव्हाच माहीत होती की पुढे युग कसं राहणार आहे. समर्थ नामदास स्वामींनाही माहीत होतं. म्हणून त्यांनी स्वदेवाची ओळख बिंबवण्याचा, अंतरात्मध्ये बिंबवण्याचा जो हाती संकल्प घेतला तो त्यांनी अविरतपणे सुरू ठेवला. मग आता गंमत अशी झाली बघा की स्वधर्म बघितला, स्वदेश बघितला आणि स्वदेव बघितला, पण यांचं ना एकमेकांशी एक नातं आहे, कनेक्शन आहे. कसं ते बघूया आता आपण. तर जर स्वदेवाची ओळख झाली आपल्याला दासबोधाच्या निरूपणातून, तिच्या अध्ययनातून जर स्वदेवाची ओळख झाली तर काय होईल, आपल्याला करता कोण आहे ते कळेल. मग अभिमान येणार नाही, मग विकार येणार नाही आणखी. मग विकार जर येणार नाही, विकार कुठे आले होते, स्वदेशामध्ये आले होते. मग विकार येणार नाही, मग त्याच्या तंत्राने स्वदेश चालणार नाही, मग तो स्वतंत्र राहील, परतंत्रातून बाहेर येईल. आणि जर विकारच बाजूला केले, म्हणजे त्यांचा वापर योग्य तऱ्हेनेच केला, तर स्वधर्म जो आहे ना, जो पहिला सांगितला, त्याचं आपोआप आपल्याकडनं पालन होणार आहे. त्यासाठी अजिबात विशेष कष्ट घेण्याची गरजच नाही. स्वदेवाची ओळख झाली की स्वदेश स्वतंत्र होणार आहे आणि स्वधर्म हा आपोआप आपल्या हातून घडणार आहे, असं होणार आहे. म्हणून ही जी सूत्री आहे त्यांचा एकमेकांशी असा संबंध आहे. मग ह्याची जी त्यांनी ओळख करून दिली, तर पुन्हा प्रश्न फार पडतात पत्रकारांना. मग ते नानासाहेबांना वारंवार जायचे. मग असं काही उत्तमाचं कार्य झालं की ते त्यांची पण पब्लिसिटी होती, त्यांचा पण प्रसार होतो. मग त्यांनी विचारलं की खरंच या श्रवणाने फरक पडतो का, श्रवणाने कधी कुठे फरक पडतो का श्रवण केल्याने. तर आता आपण बघा, जर कुणी येऊन माझी स्तुती केली किंवा कुणी मला चांगलं म्हटलं की तू छान म्हणतेस, तू गाणं छान म्हणतेस, तू हे छान करतेस, तर मला काय वाटेल, माझ्या मनाला आनंद होईल. आणि कुणी येऊन जर मला म्हटलं की काय तू लिहितेस, काही आम्हाला कळत नाही, हे जमलं नाही, तुझं यमक जमलं नाही इथे बरोबर, आम्हाला नाही आवडलं, की तू बोलते किती फास्ट बोलतेस, जरा हळू बोल, आम्हालाही समजू दे, असं जर मला कोणी म्हटलं तर माझ्या मनाकडे काय येईल, एक तर दुःख येईल. दोनच गोष्टी होतील. एक तर दुःख येईल, मी जर ते विवेकाने घेतलं तर मी विचार करेल, खरंच का मी अशी बोलते, मग माझ्यात सुधारणा व्हायला पाहिजे. खरंच का मला हे जमलं नाही, पंक्ती जमली नाही, काव्य जमलं नाही, याच्यात सुधारणा करणं. एक तर असं होईल. नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे मला समोरच्या व्यक्तीचा प्रचंड राग येईल की हिने मला असं म्हटलं. दोन्हीही गोष्टींमध्ये मनाची अवस्था बदलली म्हणजे परिणाम झाला, म्हणजे श्रवणाने परिणाम होतो. मग श्रवणासाठी जे आहे ते परिवर्तन होतं का, परिणाम होतो पण परिवर्तन होतं का, तर ही गोष्ट जी आहे ही या थोर संतांना पत्रकारांनी विचारलं. मग त्यांना संत काय म्हणायचं, तर करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुण जो नव्हे दैन्य बाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केली बाधू शकते. मग अशीच मी म्हटल्याप्रमाणे की त्यांना जाहिरातबाजी, प्रसिद्धी असं अजिबात आवडायचं नाही. ते त्यापासून कायम दूर राहिले, अलिप्त राहिले. परंतु आपल्या मनाच्या वृत्तींना जो संत करतो तो खरा संत. जो रंजले गांजल्यांची जो करी खंत, तोची करा साधू, तोची खरा संत. आणि पुढे म्हटलं आहे त्याच्यामध्ये की करी वृत्ती जो संत तो संत जाणं, दुराशा गुणे जो नव्हे दैन्य म्हणा. म्हणजे खरे संत असतात ना, त्यांच्याकडे दुराशा नसते आणि ते दैन्यवाणे पण नसतात. दैन्यवाणे ते असतात ज्यांचा उदरनिर्वाह बंदुगिरी तंत्रमंत्रावर चालतात. दैन्य असतं त्यांच्याकडे की मला एवढी रक्कम द्या, तुमच्यासाठी मी पूजा करतो, तुम्ही आलं नाही तरी चालेल. असं कसं होईल, पूजा त्यांच्यासाठी करायचं, त्यांनी आलं नाही तरी चालेल. सरळ स्पष्ट उघड असतं की हे आपल्याला लुबाडत आहे. मग दैन्यवाणे ते असतात, पण जे खरं संत असतात त्यांच्याकडे दुराशाही नसते आणि दैन्यवाणी ते नसतात. आणि ते जे काही ज्ञान देतात त्याच्या मोबदल्यात त्यांना काहीही नको असतं, काहीच नको असतं. अगदी निरपेक्ष भावनेने ते ज्ञानदानाचं कार्य करत असते.
आणि मग ते प्रसिद्धीपासून का दूर राहतात? खरे संत, सगळेच संत, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांना प्रसिद्धी आवडायची नाही. ते आपल्या कामामध्ये मग्न असायचे. लोक त्यांच्याकडे ओळख झाल्यावर जाऊन त्यांच्या पाया पडायचे. मग उपाधी, देहबुद्धी ते वाढविते. उपाधी म्हणजे नानासाहेब म्हणायचे की मला उपाध्यांचा शेंदूर लावू नका. त्यांना उपाधी आवडायची नाही. उपाधी म्हणजे प्रसिद्धी. तर मग उपाधी जी आहे ना ती देहबुद्धीला वाढवते. मग देहबुद्धी का वाढली की सूक्ष्मातून का होईना मोठ्या मोठ्या ऋषी मुनींकडे सुद्धा यायचा, सूक्ष्मातून का होईना अभिमान येतो, अहंकार येतो की मी एवढ्या लोकांना ज्ञान देतो, एवढे लोक माझ्याकडे विचारायला येतात, आपल्या समस्या घेऊन येतात, मी यांना त्यांच्यावर समाधान सांगतो किंवा जे काही उपासना सांगतो. म्हणून हे संत लोक होते ना, हे यापासून कायम दूर राहायचे. म्हणून उपाधी देहबुद्धी ते वाढवते, परी सज्जना केवी बाधू शकेल. सज्जनांना ती उपाधी बाधू शकायची नाही. मग श्रवणाने परिवर्तन होतं का? याच्यासाठी आपण दासबोधामध्ये एक खास विशेष असा स्पेशल समाज दिला आहे, नवविधा भक्ती म्हणून. त्यातला पहिली भक्ती, नवविधा भक्तीमधली पहिली भक्ती ही श्रवण भक्ती. आपल्याला माहिती पण आहे की श्रवण कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि शेवटची आत्मनिवेदन. म्हणजे श्रवण ही पहिली भक्ती आहे. श्रवण जर उत्तम, एखादी इमारत बांधायची, पाया मजबूत बांधला तर ती डौलात उभी राहील, स्थिर राहील, मजबूत राहील. किती वारा वादळ येऊ दे ती पडणार नाही, कोलमडणार नाही. मग श्रवण ज्याचं उत्तम आहे, श्रवण भक्ती ज्याने उत्तमाची केली, दृढ धरून ठेवली, त्याची परमार्थामधली पुढची जी वाढ आहे, पुढचे जे थर आहेत ते त्याला आपोआपच साध्य होणार आहे. आणि शेवटच्या आत्मनिवेदनापर्यंत पोहोचायचा तो जरूर प्रयत्न तर तो नक्कीच करू शकणार नाही. आपण आता गोकुळाष्टमीचा कार्यक्रम केला, त्याच्या दुसऱ्या दिवशी काय असतं बरं? गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते. त्या दहीहंडीमध्ये काय असतं की 9 थर लावले जातात आणि खूप वरती एक हंडी लटकवलेली असते. तर पहिली जी खालची मुलं असतात ती जरा मोठी माणसंच असतात ती, आणि मजबूत असतात, तगडी असतात, सक्षम असतात. त्यांच्या वर जी उभी राहणारा थर असतो ती थोडी त्या मानाने बारीक, हलकी फुलकी अशी असतात, त्याच्यावरची आणखी हलकी. असं करता करता जो गोविंदा चढतो आणि मटकी फोडतो तो एकदम बहुतेकदा जर छोटा मुलगा तिथं तर मुलगी असते आणि ती सडपातळ बांधायची, हलकी फुलकी अशी चपळ व्यक्ती असते. तर असं का असतं? खालचा थर मजबूत का असतो? कारण वर चढण्यासाठी स्ट्रॉंग काहीतरी बेस असावा लागतो, पाया असावा लागतो, म्हणून तो थर मजबूत असतो. मग ती जी गोविंदाचा जो गोविंद सरसर चढतो आणि मग ती हंडी फोडतो. मग इथे 1-2 ओळी सुटल्या त्या म्हणाव्याशा वाटतात की नवविधा भक्तीचे रचुनी 9 थर, नवविधा भक्तीचे रचुनी 9 थर, सोडूनी सासर काठू माहेर. सासर म्हणजे ही आपली हा संसार जिथे आपण आलो आहे, आणि माहेर म्हणजे ते परब्रह्म. सोडूनी संसार काठू माहेर, काम क्रोध मोहाची त्यजुनिया भांडी, काम क्रोध मोहा लोभाची त्यजुनिया भांडी, भक्ती बळे फोडू आपण मोक्षाची हंडी, भक्ती बळे फोडावी मोक्षाची हंडी. मग काम क्रोध लोभ मोहाची भांडी का म्हटली? ते का सुचलं तर भांडी आपण कायम काम क्रोध लोभ आणि मोहाच्या भांड्यांमध्येच जेवण अन्न खात असतो, त्यातलं तेच सतत आपल्या आतमध्ये घेत असतो. म्हणून ती भांडी आपण दूर करू आणि भक्ती बळाने ते 9 थर पार करू आणि मोक्षाची हंडी जरूर फोडू. निदान असं आपलं ध्येय तरी असावं शेवटपर्यंत. मग एक आपण छोटीशी गोष्ट बघूया. एक आजोबा होते आणि एक त्यांचा नातू होता. तर ह्या आजोबांचा एक दिनक्रम होता की ते काय करायचे, त्याला रोज गीता सांगायचे आणि त्याचे अध्यायाचे अर्थ समजून सांगायचे, 4-5 श्लोक. मग ते असं करता करता असं झालं की तो म्हणाला की मला हे काही समजत नाही आजोबा, याचा काय फायदा या श्रवणांचा सगळ्या. मग आजोबांनी त्याला एक कोळशाची टोपली दिली रिकामी करून आणि त्याला सांगितलं की हौदातल्या टाकीमध्ये बुडवून आण. असं त्यांनी अखंड 3-4 दिवस केलं. मग नातवानी पुन्हा विचारलं की हे काय, या टोपलीमध्ये पाणी राहत नाही, सगळं गळून जातं, याचा काहीच उपयोग नाही. मग आजोबांनी म्हटलं की पहिल्या दिवशी ती टोपली कशी होती? आजोबा काळी काळी होती. मग आज ती कशी आहे? ती स्वच्छ आहे. का बरं? कारण त्यातलं सगळं पाणीने तो कोळशाचा काळेपणा निघून गेला आहे. तसंच श्रवणाच्या पाण्याने मनातला अंधकाराचा, अज्ञानाचा, अहंकाराचा, कामक्रोध सगळ्या विकारांचा काळेपणा जो आहे तो
निघून जाते. म्हणून असं हे श्रवणाचं महत्त्व आहे. मग भगवद्गीतेमध्ये तरी काय आहे? जेव्हा अर्जुनांनी समोर बघितलं की सगळेच आप्त आहे, स्वकीय आहे, गुरुजन आहे, आचार्य आहे, मी यांच्याशी लढू शकत नाही, म्हणून त्यांनी सांगून दिलं, टाकून दिले शस्त्र की सीदंती मम गात्राणी मुखेच परिशुष्यती वे प्रत्युष्ट शरीरे वे रोमहर्षश्च जायते. माझ्या मुखाला कोरड पडली आहे, गात्र अवयव गळून पडले आहे, मला युद्ध करायचं नाही, मला राज्यही नको, मला काहीच नको. तेव्हा श्रीकृष्णांनी जे केलं, काय केलं? भगवद्गीता सांगितली, म्हणजे त्यांनी निरूपण केलं. आणि अर्जुनाने काय केलं तर भगवद्गीता श्रवण केली, ऐकली, म्हणजे त्याला श्रवण घडलं. मग इतके जण तिथे उपस्थित होते, परंतु फक्त अर्जुनालाच का गीता ऐकू आली भगवद्गीता? कारण श्रवण करण्यासाठी एक सत्शिष्यच असावा लागतो आणि अर्जुन हा सत्शिष्य होता, म्हणून त्याला ती श्रवण झाली आणि त्याचा भगवत वचनावर परिपूर्ण विश्वास होता, म्हणून ती त्याला श्रवण झाली. मग जेव्हा भगवंतांनी त्याला सांगितली गीता, त्याच्या आधी तो म्हणाला होता की शिष्यस्तेहं साधिमान त्वां प्रपन्न, तू माझा नातेवाईक आहेस, तू माझा मित्र आहेस, ते सगळं बाजूला, मी आता तुझं शिष्यत्व पत्करतो, तू मला मार्गदर्शन कर, काय योग्य काय अयोग्य ते तू मला सांग. असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा खरी भगवद्गीता सांगायला भगवंतांनी सुरुवात केली. मग असं जर आपण बघितलं तर सगळं पराक्रम त्याच्या अंगामध्ये होता, शरीरामध्ये होता. मग घडलं काय नक्की की त्यांनी आपली शस्त्र टाकून दिली? घडलं काय? आपण श्रवण कुठून करतो? इंद्रियाने, कानाने करतो, पण श्रवण कोणाला घडतं हे माहिती आहे का? श्रवण मनाला घडतं. त्याच्याकडे अर्जुनाकडे एवढं सगळं सामर्थ्य असून केवळ त्याची मनस्थिती गेली, द्विधा मनस्थिती झाली, म्हणून ते सगळं शौर्य काही कामाचं नाही, सगळी शस्त्र टाकून दिले. परंतु जेव्हा त्यांनी श्रवण केली भगवद्गीता, उपदेश ऐकला, तेव्हा तेच मन, त्याच मनाला उभारी आली, त्याच मनाला सारासार विचार कळला, त्याच मनाला कळलं की नाही धर्म काय अधर्म काय, त्याच मनाला कळलं की अरे त्या सगळ्यांना आपण मारून अधर्म करणार नाही आहोत, हे आधीच गेलेले आहे. श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की हे आधी सगळे गेले, तू फक्त बाण चालव. तिथे लिहिलेलं आहे बघा मागे, मामनुस्मर युद्धच, ते संयोजकांनी लावलेलं आहे. ते का लावलं? इथे युद्धही नाही, अर्जुनही नाही, श्रीकृष्ण नाही, मग ते का लावलं असावं त्यांनी? तर ते आपल्यासाठी लावलंय, कारण आपल्यालाही युद्ध करायचं असतंच ना. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, मग कुणाशी, नवऱ्याला बायकोशी, बायकोला नवऱ्याशी, दोघांना मिळून शेजाऱ्याशी, किंवा दोघांना मिळून प्रॉपर्टीसाठी, असं युद्ध नाही. तर हे आपल्याच शरीरातल्या, जसं अर्जुनाने म्हटलं की हे आपलेच आहे, आप्त आहे, स्वकीय आहे, मी यांच्याशी कसं लढू, तसं आपल्याच देहातले विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, हे आपलेच आहेत, यांच्याशी युद्ध करायचं आहे. म्हणून एक सद्गुरूच असावा लागतो निरूपणासाठी आणि एक सत्शिष्यच असावा लागतो श्रवण घडण्यासाठी, म्हणून ते तिथे त्यांनी लिहिलेलं आहे, हे आपल्यासाठी लिहिलं असं. मग आता त्यांनी इतकं सुंदर, इतकं उत्तमाचं त्यांनी कार्य केलेलं आहे. असं असताना झालं असं की फक्त परमार्थ, फक्त भक्तिमार्ग असं न देता विविध पैलूंवर त्यांनी कार्य केलं. त्यांनी ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला आणि भक्तियोगसुद्धा सांगितलेला आहे. तर मग ज्ञानयोगामध्ये काय सांगितलं? नानासाहेबांनी की पाहावे आपणासी आपण ज्ञानावं आत्मज्ञान, आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण कर, बस तेच आत्मज्ञान आहे. जास्त खोलात जाऊच नको, काही अर्थ नाही, बस तू आपल्याला निरीक्षण कर, कोणाच्यामुळे हे सर्व घडते, कोण करता आहे, कोण कविता आहे. 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने सुद्धा विराट रूप त्याला दाखवावं लागलं. इतकं सांगूनही कुठेतरी अर्जुनाच्या मनात होतं, नाही गड्या हे स्वकीय आहे, काहीही असो, मी यांना कसं मारू, मी यांना कसं मारू. शेवटी श्रीकृष्णांना आपलं विराट रूप दाखवावं लागलं, तेव्हा ते त्याला पटलं. तर असंच हे त्यांनी ज्ञानयोग म्हणजे आपल्या आजच्या युगामध्ये बस पाहावं आपणासी आपण, आपलं आत्मनिरीक्षण केलं तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होणार आहे, शुद्ध ज्ञान प्राप्त होणार आहे, भक्तीतून आपल्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होणार आहे आणि सार असार काय ते आपल्याला कळणार आहे ज्ञानयोगात. मग कर्मयोगही सांगितला. मग कर्मयोग हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाहमुळे, आधी शब्द वापरलाच आहे, आधी कर्माचा प्रसंग. नको देवळात जाऊ म्हणजे जायचं आहे, नाही केलास तर चालेल, हे नाहीच केलं तर चालेल, उपवास केला नाही तर चालेल, पण कर्मामध्ये तू सोप राहा. कारण आपण आपल्या हातातनं कायम एक खापर आपण घेऊन फिरत असतो की माझ्या बाबतीत
असतो की आपण एक डोकं शोधत असतो की हे खापर मी कोणाच्या माथ्यावर ठेवलं. पण नानासाहेबांनी सांगितलं, रामदासांची शिकवण आहे की मनात त्वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे हे जे तुला प्राप्त झाले हे तुझंच संचित आहे. त्याच्यासाठी एक डोकं शोधू नको, खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचं हे अजिबात शोधायला जाऊ नको. तर मग हा कर्मयोग सांगितला, आधी कर्माचा प्रसंग. कर्म आज वर्तमान काळात जर तू उत्तमाचा असेल तरच तुझा भविष्यकाळ उत्तमाचा असेल. वर्तमान काळामध्ये जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर भविष्य काळामध्ये लागणारा रिझल्ट हा उत्तमच असेल. जर त्यांनी झोपाच काढला तर वर्तमान काळातला रिझल्ट काय असेल आपण आपल्याला कळतं. मग हा झाला कर्मयोग. मग केवळ एवढंच नाही, ज्ञानयोग कर्मयोग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भक्तियोग आहे. मग भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव. कर्मयोगमध्ये आणखी आमच्या शैलजाताईंनी एक सुंदर कर्मसन्यासमध्ये एक श्लोक शिकवला आहे. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मीमांसा. त्याचा ढोबळमानाने आशय सांगते. साईंसारखा अर्थ तुम्हाला सांगता येणार नाही, पण तरी प्रयत्न करते की जर आपण सर्व कर्म त्या परब्रह्माच्या चरणी अर्पण करायचं ठरवलं तर एक अट आहे, ते अलिखित नियम आहे. तो अलिखित अट तिथे आहे की तुमचं प्रत्येक कर्म उत्तमाचं आणि सत्कर्मच असायला हवं. कारण जे आपण फुलवाल्याकडनं फुलाची पुडी आणतो आणि जेव्हा पूजेसाठी भरभर देतो तेव्हा आपलं लक्ष मोबाईलमध्ये असते, तर काय करतो तो बघत नाही. आणि घरी येऊन पूजेसाठी जेव्हा पुडी उघडतो तेव्हा त्यात 2 फुलं खिडकी असतात, 2 फुलं सडकी असतात, 2 शिळी असतात, 2 फुलं उमललेलीच नसतात. एवढं असून सुद्धा जी चांगली आहे तीच फुलं फक्त आपण भगवंताला वाहतो. कितीही पैसे त्याला दिलेले असू दे फुलवाल्याला, जी खराब आहेत ना, सडकी कुचकी आहेत, ती आपण कचऱ्याच्या डब्यातच फेकतो. म्हणजे फुलंच आपण सडलेली कुजलेली देवाला वाहू शकत नाही, तर आपली कर्म तरी कसं वाहणार. मग जर ब्रह्मण्याधाय कर्माणि या तत्वावर चालायचं ठरवलं तर एक अट आली, म्हणजे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. प्रत्येकच कर्म सत्कर्म कसं होईल हे बघितलं तर आपली प्रत्येक कर्म बिनधास्तपणे परमेश्वराच्या चरणी आपण अर्पण करू शकतो. हे झालं कर्मयोग. आता भक्तियोगमध्ये काय आहे की भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव. जर तुम्ही भक्ती केली तर निश्चय पावती मानव, म्हणजे देवाचे गुण येण्याची सुरुवात तरी किमान आपल्यामध्ये होते. मग नवविधा भक्ती तर सांगितलीच आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यातली नानासाहेबांना आवडलेली भक्ती म्हणजे दास्य भक्ती ही आहे. आणि दास्य भक्तीत राहूनच आपल्याला अखंडपणे आपलं आयुष्य व्यतीत करायचं आहे. मग भक्ती जर म्हणायची झाली तर पत्रम पुष्पम फलंगम आपल्याला माहिती आहे की निष्काम प्रीतीने आपण कुठलंही पत्र पुष्प फूल जे परमेश्वराच्या चरणी वाहतो तो ते स्वीकारतो. परंतु अट आहे निष्काम प्रीती असावी. आपण कायम देवाला काहीतरी मागत असतो. आपण देवाकडे मागतो पण आपण देवाला मागत नाही. देवाला कोणी मागितलं आणि देवाकडे कोणी मागितलं? देवाकडे मागितलं दुर्योधनाने, काय मागितलं? नारायणी सेना मागितली. आणि देवाला मागितलं अर्जुनाने, भगवंताला मागितलं. काय घडलं? विजय प्राप्त झाला. तर अशी निष्काम भक्ती करायला नानासाहेबांनी शिकवली. सकाम भक्ती सुरुवातीला ठीक आहे, पण हळूहळू ती निष्काम कशी करता येईल हे आपल्याला बघता आलं पाहिजे. तर अशा उत्तम अशा कार्यानंतर अनेक राजकीय संस्थांनी, अधिकृत संस्थांनी नानासाहेबांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना अनेक असे पुरस्कार प्राप्त झाले. परंतु ह्या पुरस्कारांच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्य होतं. हे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले म्हणून त्या पुरस्कारांचा गौरव झाला. आता त्यांना कोणतेही पुरस्कार मिळाले त्याचे थोडेच मी फक्त सांगते, भरपूर आहेत पण वेळ नाही. तर ते पुरस्कार जर बघायचे म्हटले तर रायगड भूषण पुरस्कार, महाराष्ट्र सरकार सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार, सिरॉक इंडिया राष्ट्रीय पुरस्कार, समर्थ रामदास स्वामी यांचा पुरस्कार, श्री समर्थ व्यासपीठ पुणे यांच्याकडनं शिवसमर्थ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डिलीट ही पदवी प्राप्त झाली. असे अनेक पुरस्कार आहेत आणि त्यातला महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्यांना प्राप्त झाला. आणि हा पुरस्कार प्राप्त झाला आणि सांगायचं पुढे येईल ते काय सांगायचं ते. तर हा पुरस्काराचा एक खूप मोठं महत्त्व जाणलेलं जातं आणि इतके सगळे पुरस्कार मिळून या पुरस्काराच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपलं कार्य जे वाढवलं आहे
याची आसक्ती न ठेवता पुरस्काराची, कारण आसक्ती अशी चीज आहे जो आसक्ती है ज्या सक्ती नाही, म्हणूनच उसका नाव आसक्ती है. तर असं हे उत्तमाचं कार्य त्यांनी केलं, परंतु अखेरच्या श्वासापर्यंत केलं आणि शेवटी 8 जुलै 2008, कारण देह धरून आले होते, 8 जुलै 2008 साली देहरूपाने त्यांनी आपला निरोप घेतला. कारण संत जे येतात ते जगाच्या कल्याणासाठी येतात, पण देह धरून येतात, म्हणून देहाचं ते त्यांना निमित्त कर्म आहे, जो काही नियम लावून दिला परंपरांनी तो होणारच आहे. मग त्यांनी निरोप घेतला आणि परंतु या ज्ञानसूर्यांनी, त्यांना ज्ञानसूर्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येक अंतरामध्ये जी ज्ञानाची ज्योती तेवत ठेवली ती अखंड तेवत आहे, तेवत राहणार आहे. आणि त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचे चिरंजीव दत्तात्रय नारायण धर्माधिकारी हे आजही त्यांचा वारसा चालवताना आपल्याला दिसतात. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्री दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला. म्हणजे बघा, एकाच कुटुंबामध्ये 2 पिता आणि पुत्राला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. केवळ याच गोष्टीने तर आपल्या लक्षात येतं की हे संपूर्ण घराणं त्यांनी समाज प्रबोधनासाठी किती स्वतःला वाहून घेतलाय. यावरनंच हे सिद्ध होतं म्हणा, किंवा यावरनं आपण ही ओळख घेऊ शकतो त्यांची. तर त्यांचं हे कार्य अखंड सुरू आहे आणि अखंड सुरू राहणारच आहे. त्यांनी जे आहे हे अनेक हृदयाच्या सिंहासनावर त्यांनी अनेक जणांचं सद्गुरू पद भूषवलं आहे. आणि सद्गुरूविषयी बोलण्याची माझी काय कोणाचीच हिंमत होत नाही, कारण आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना, हे स्वरूप माझं अज्ञाना काय कळे, हे वाक्य ही ओवी खुद्द श्री समर्थ रामदासांनी म्हटली. तर त्यांच्यावर अजून काय बोलावं आणि बोलायचं म्हटलं तरी बरोबर 6 वाजले, आपला वेळ झालेला आहे. फक्त त्यांच्या जर श्री सदस्यांचं काय मनोगत असेल ते मी एका ओळीत आता शेवटी सांगते की ते एका वटवृक्षासारखे होते आणि त्यांच्यामुळे त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम झालं. ते एका जर वेलीसारखे होते असं मानलं तर आपण बघूया. आम्ही क्षीण वेल समर्था, तू भक्कम वटवृक्ष. आम्ही वेलीसारखेच आहोत, तू भक्कम वटवृक्ष. तुझ्या आधारे फळलो फुललो, तुझं विण जीवन वृक्ष. परमार्थ जीवनातून निघून गेला तर जीवन वृक्षच आहे. शीतल तुझ्या छायेत होई शमन वृत्तीचे. शीतल तुझ्या छायेत होई शमन वृत्तीचे. पेरिलेस हृदया माझारी बीज तूच भक्तीचे. नामस्मरणे चिंतने भक्तीचा वृक्ष लागू दे बहरू. नामस्मरणे चिंतने भक्तीचा वृक्ष लागू दे बहरू. अखंड घडो तव दास्य भक्ती, तूच जीवनाचा आधार. अखंड घडू दे तुझी दास्य भक्ती, तूच जीवनाचा आधार. एवढं बोलून हे जे काही आज बोलणं झालं आहे तर बोलविता कोणीही सद्गुरूच आहे. आणि आपण जे आले आहेत ते माझे जे बोबडे बोल ऐकून घेतले त्यामध्ये मी सुद्धा ऐकून घेणारा सुद्धा तोच सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. त्या दोघांनाही मी नमस्कार करते आणि इथेच थांबते. इथे मला बोलवलं संयोजकांनी, आमच्या शैलजाताईंचं, आदरणीय शैलजाताईंचं, आमच्या सहाय्यक शिक्षिकांचं, शिल्पाताई, मीनाताईंचं मी मनापासून आभार मानते. आणि माझे बोबडे बोल शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल श्रोत्यांचं सुद्धा मी आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ.